उमरगाव रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। सुरत ते मुंबई आणि मुंबई ते सुरत दरम्यान धावणाऱ्या लोकप्रिय फ्लाइंग राणी एक्सप्रेसला आता उमरगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला आहे। उमरगाव हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत असलेले महत्त्वाचे शहर असून येथून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामानिमित्त मुंबई व सुरत दरम्यान प्रवास करतात। मात्र फ्लाइंग राणी एक्सप्रेसला येथे थांबा नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर खासदार धवलबाई पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा करून रेल्वे प्रशासनाकडे उमरगाव स्थानकावर फ्लाइंग राणीला थांबा देण्याची मागणी केली होती। स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यातील प्रवाशांकडूनही ही मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती। अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून फ्लाइंग राणी एक्सप्रेसला उमरगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे। त्यामुळे परिसरातील हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। दरम्यान उमरगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बळाची नियुक्ती करण्यात यावी, तसेच स्थानकाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे पोलीस यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी ही मागणी स्थानिकांकडून केली जाते। याशिवाय भविष्यात आणखी लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही उमरगाव स्थानकावर थांबा मिळावा यासाठी खासदार धवलबाई पटेल प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे। फ्लाइंग राणी एक्सप्रेसला उमरगाव येथे थांबा मिळाल्याच्या निर्णयाचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले असून स्थानक परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। नागरिकांनी हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगत समाधान व्यक्त केलं आहे। नवसारी तक बन गए हैं, महाराष्ट्र का सेक्शन भी कंप्लीट हो गया है। अभी पालघर से विरार आप सिर्फ 15 मिनट में पहुंच पाएंगे और जो बाकी का सेक्शन है खारेल से लेके हमारे महाराष्ट्र बॉर्डर तक मैक्सिमम 2 साल के अंदर वो भी कंप्लीट हो जाएगा। ऐसा कनेक्टिविटी यहाँ पे भी मिलने वाला है। फोर्थ महत्वपूर्ण जो ट्रेन के स्टॉपेज है वो हम लोग बढ़ोतरी करते जा रहे हैं, ऐसा भी वो भी कनेक्टिविटी मिलने वाला है। फिफ्थ बहुत ही महत्वपूर्ण, थोड़े ही दिन पहले हमारे मोदी जी ने दमन में एयरपोर्ट भी स्टार्ट कर दिया है, जो एरियल कनेक्टिविटी है वो भी पूर्ण हो गया। और लास्ट सबसे महत्वपूर्ण, बुलेट ट्रेन भी यहाँ से पसार होने वाली है। वापी के अंदर बुलेट ट्रेन भी है, तो ऐसा 6 लेवल का कनेक्टिविटी। द पोलीस न्यूज साठी राजकुमार शहा, उमरगाव।